परसूळ शिवारात पुलाखाली संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय। चांदवड तालुक्यातील परसूळ शिवार परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे। चांदवड ते निफाड मार्गावरील परसूळ चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह आला। तात्काळ चांदवड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान मृत व्यक्तीचे दोन्ही हात नायलॉन दोरीने मांडीला बांधलेले, कमरेला अंदाजे 20 ते 30 किलो वजनाचे डंबल्स बांधलेले तसेच तोंड कपड्याने घट्ट आवळलेले असल्याचे आढळून आले। मृताच्या अंगावर लाल रंगाचा हुडी टी-शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि पायात 9 नंबरची पॅरागॉन कंपनीची चप्पल असल्याचे दिसून आले। या सर्व बाबींवरून तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले असता तो निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी शादाब रज्जाक तांबोळी वय 30 याचा असल्याचे सांगण्यात आले। शादाब तांबोळी हे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून उगाव येथून बेपत्ता असल्याची नोंद निफाड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। घटनास्थळी पंचनामा, वैद्यकीय तपासणी व तांत्रिक पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड व निफाड पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास करण्यात येत आहे।